नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत। मित्रांनो, सध्या सर्व शेतकऱ्यांना पडलेला एकच प्रश्न आहे की आपली बाग जी आपण लीक म्हणत होतो किंवा त्याच्यामध्ये आपली जी फूट झालेली झाडांची या अवकाळी पावसामुळे जसं आपले झाडं फुटून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची 30-40% पर्यंत फूट झाली, काहीची 25 झाली, काहीची 20 झाली। तर या प्रमाणामध्ये सर्व शेतकऱ्यांचे झाडांची फूट झाली, त्याच्यामधून काही आगाऱ्या बाहेर आल्या नुसत्या डीर म्हणतो आपण त्याला, काही भागामध्ये डीर म्हणतात, आपल्याकडे आगरी म्हणतात। तर आगरी बाहेर आली, त्याच्यामधून फुलंही बाहेर आलं आणि काही मोकळे आगरी आले, म्हणजे बिगर फुलाची आगरी सुद्धा बाहेर आलेली। तर हे सर्व करत असताना मेहनतीचा टाईम आहे, निश्चितच शेतकरी या दिवसामध्ये मेहनत करत असतात आणि नंतर झाडांना पाणी सोडलं जातं। परंतु आता झाडांची फूट झाली, परत याच्यामध्ये मेहनत करण्याचा प्रश्न, आपण जर ट्रॅक्टर बागेमध्ये घातलं तर निश्चित असं आहे की जी कवळी निघालेली आगरी आणि त्याच्याबरोबर जे फुलाचं प्रमाण आहे झाडामध्ये, तर त्याचं नुकसान होणार आहे निश्चित आहे। आणि परत दुसरी गोष्ट असं आहे का जर ट्रॅक्टर बागेमध्ये जर घातलं तर ट्रॅक्टर झाडाला घासतं, परिणामी कवळी आगरी असते ती मोडते, तिच्याबरोबर फुलांची जी आगरी असते त्या संपूर्ण आगऱ्या मोडून जातात आणि त्याने आपलं नुकसान होऊ शकतं। दुसरा मुद्दा असा आहे का जर तुम्ही सध्याला ॲक्टिवेट झालेल्या ज्या मुळा आहेत झाडांच्या, तर त्या जर तोडल्या, ज्या अन्न द्रव्य शोषण करून फुलांचं संगोपन करणार किंवा फळाचं संगोपन करणाऱ्या ज्या मुळा आहेत, तर त्या जर आपण तोडून टाकल्या तर निश्चितच आपल्या त्या फुलांचं नुकसान होऊ शकतं। आणि याच कालावधीमध्ये जर मेहनतीचा विचार केला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर असा आहे की स्वतःचा शास्त्रज्ञ, स्वतःच्या शेतीचा शास्त्रज्ञ शेतकऱ्यांनी स्वतः व्हायला पाहिजे। कारण जेणेकरून शेतकऱ्याला जे माहिती आहे की या जमिनीला आपल्या काय लागतं, आपल्या जमिनीला कधी काय द्यायला पाहिजे, किंवा आपली जर रोज चक्कर बागेमध्ये असणं तर निश्चित आहे, कारण रोज चक्कर बागेमध्ये पाहिजे। ती चक्कर कशासाठी पाहिजे का प्रत्येक झाड आपल्यासोबत बोललं पाहिजे, झाडांना काय कमतरता आहे, कशाची कमतरता आहे, किंवा आपल्याला याला काय दिलं पाहिजे, हे सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येणं हा पहिला मुद्दा आहे। परंतु त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या शेतीमध्ये काहीच्या जमिनी हलक्या असतात, काहीच्या जमिनी भाऱ्या असतात, काहीच्या खळगड जमिनी आपण ज्याला म्हणतो किंवा चुनखड जमिनी म्हणतो। तर ह्या प्रकारच्या जमिनीचे अनेक प्रकार आहेत आणि हे सर्व करत असताना आपल्या जमिनीला पाणी कधी लागतं, आता झाडाची ताणाची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि त्याच्यामध्ये आगरी पण आहे, म्हणजे आपण या दुविधा स्थितीमध्ये नेमकं आता पाणी सोडलं पाहिजे का नाही सोडलं पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे। त्याच्याबरोबर मेहनतीचा सुद्धा मुद्दा आहे। तर तुम्हाला जर मेहनतीचा आपण आधी बघू, जर मेहनत जर करायची असेल तर तुम्ही एक तर पहिली गोष्ट सध्याच्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर जे आहे तर ते बागेमध्ये घालूच नका, कारण बागेला ट्रॅक्टर घासल्याच्या नंतर निश्चितच कवळी आगरी मोडली जाणार, त्याच्याबरोबर आपल्या फुलांचं नुकसान होणार त्यासाठी। आणि दुसरी गोष्ट अशी आहे का झाडाच्या ज्या ॲक्टिवेट झालेल्या ज्या मुळा आहेत तर त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुटल्या जाणार। आणि कोणी जर तुम्हाला असा सल्ला दिला असेल की झाडं लवकर ताणावर येण्यासाठी, चांगले ताणावर येण्यासाठी तुम्ही कल्टिवेटरचा वापर करा, म्हणजे मोगड्याचा वापर करा, तर तुम्ही जर तुमच्या डोक्यात हा प्रश्न जर असला की मोगडा बागेमध्ये मारायचा का, तर माझा सल्ला असा राहील की मोगडा कधीही बागेमध्ये फिरू नका, जेणेकरून तुमच्या ज्या चांगल्या मुळ्या असतात किंवा मोठाल्या मुळ्यासुद्धा मोगड्याच्या सहाय्याने तुटल्या जातात आणि त्या मुळ्या तुटल्याच्या नंतर परत झाड हे वीक होत असतं आणि झाड एकदा वीक अवस्थेमध्ये गेलं किंवा झाड कमजोर झालं तर त्याला आपल्याला झाड चांगलं करता करता जवळजवळ वर्ष ते 2 वर्ष याच्यामध्ये निघून जातात। किंवा परिणामी जर तुमचा वारंवार जर मोगड्याचा वापर बागेमध्ये असला तर माझा 20 वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगतो की त्याने आपली बाग वायाला सुद्धा जाऊ शकते, हा मुख्य मुद्दा आहे। कारण जर तुम्ही वारंवार मोगड्याचा वापर करत राहिलात आणि ज्या चांगल्या मुळा, ज्या मोठाल्या मुळा असतात त्या मोगड्याच्या सहाय्याने तुटल्या जातात आणि त्या मुळ्या तुटल्याच्या नंतर ज्याला त्या जारवा तयार होणाऱ्या ज्या मुळ्या त्याच जर आपण तोडून टाकल्या तर परिणामी जारवा तयार होत नाही आणि झाडाचं भरणपोषण होत नाही, परिणामी आपल्या झाडावर फुलाची संख्या, फळाची संख्या राहत नाही किंवा लागले तरीसुद्धा गळून जातात आणि झाडं हळूहळू वीक अवस्थेमध्ये जातात, कमजोर होऊन झाडं पिवळे पडायला सुरुवात होतात आणि मग झाडं नष्ट होतात। हा अनुभव आहे
तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट कल्टिवेटरचा वापर करू नका, म्हणजे मोगड्याचा वापर अजिबात बागेमध्ये करू नका. साधा रोट्याचा वापर आपण केला तर काहीच हरकत नाही, कारण मेहनतीसाठी रोटा हाच आता आपल्याला उत्तम पर्याय आहे. परंतु त्याचबरोबर या अवस्थेमध्ये तुमच्या झाडावरती जर चांगले झाडं फुटून जर आलेले असले तर मोगड्याचा सध्याला रोट्याचा वापरसुद्धा तुम्ही टाळा. आणि त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट अशी की जर तुमचे झाडं अर्धवट फुटले असतील, अर्धवट तुमच्या झाडावरती कळी बाहेर आलेली असेल आणि त्याचबरोबर मोकळे वगैरे काही असेल आणि काही झाडं ही खाली असतील, म्हणजे जे डोळे फुगणारे डोळे ते फुगले नाही आहेत आणि त्याच्यामधून अजून त्यांना फुटायला वेळ आहेत आणि नंतर आगरी बाहेर येणार आहेत. आणि तर या परिस्थितीमध्ये नेमकं केलं काय पाहिजे, तर मित्रांनो मुख्य मुद्दा असा आहे का झाडं ताणल्याच्या नंतर तुम्ही पाणी सोडू शकता. जरी मेहनत नाही केली तरी काय प्रॉब्लेम नाही, पाणी सोडू शकता. त्याच्यानंतर राहिलेली जी फुटे झाडाची ती होणार. फक्त यावर्षी एवढीच कंडिशन होणार आहे की जेणेकरून झाड एकसारखी बगीचा फुटत असते आणि भरपूर फुलं लागतात एकसारखे आणि त्याच्यानंतर सगळी प्रक्रिया सारखी होत असते. तर यावर्षी अवकाळी पावसामुळं तसं न होता हळूहळू झाडं फुटणार आहे, म्हणजे काही आता फुटून निघणार आहेत, आता काही फुलं लागणार आहेत आणि नंतर आपण पाणी दिल्याच्या नंतर बाकीचे काही फुलं या झाडांवरती लागणार आहे आणि आपल्याला जेवढा माल पाहिजे तेवढा निश्चितच आपल्या झाडावरती भेटणार आहे. तर त्यासाठी घाबरून जाण्याचं काही एवढं कारण नाही आहे. आणि दुसरा मुद्दा, काही शेतकऱ्यांना वाटतं की आपण PGR फवारले, 05234 फवारलं तरीसुद्धा आपले झाडं जी आहेत तर ते लीक झाले. तर तसं नाही मित्रांनो. PGRचा जो आपण वापर करतो किंवा PGR जे आपण मारतो झाडावरती, तर PGR म्हणजे डायरेक्ट झाडाची आगरी न फुटून देणं किंवा मग झाडाची पूर्णपणे वाढ स्टॉप होणं. ह्या गोष्टीपेक्षा एक गोष्ट महत्त्वाची की जी लक्षात घ्यायसारखी, तर ती गोष्ट म्हणजे PGRचा जरी वापर आपण केला आपल्या बागेमध्ये तरीसुद्धा झाडांची जी आगरी चालू आगरी म्हणजे जी नवीन पालवी फुटलेली आहे तर तिला निबर करण्याचं काम किंवा पानांना रटपणा आणण्याचं काम हे PGRच्या माध्यमातून होतं किंवा 05234च्या माध्यमातून होतं. आणि झाडांची वाढ ही स्टॉप होत असते काही दिवसाकरता आणि ती वाढ काही दिवसाकरता स्टॉप झाली म्हणजे पानांना रटपणा येतो. प्लस आपल्या जी काडी असते झाडाची, जिथून आपल्या डोळा निघणारा असतो झाडांचा, तर ती हे पानरट झाल्याच्या नंतर इथं खाली डोळ्यामध्ये म्हणजे या काडीमध्ये पूर्ण अन्नद्रव्य इथं जमा होत असते. पानातलं जे स्टोरेज आहे ते काडीमध्ये जमा होतं आणि त्याच्यानंतर झाडांचं तिथून जे फुल निघणार आहे ते चांगल्या पद्धतीत निघतं. याच्यासाठी आपण PGRचा वापर करतो. तर त्याच्यामध्ये 05234चं सुद्धा कार्य तेच आहे किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये जे फुलं निघणार आहे ते चांगल्या प्रतीचे निघालं पाहिजे, स्ट्रॉंग फुलं निघले पाहिजे, जेणेकरून ते आपण त्याच्यासाठी यांचा वापर करत असतो. परंतु PGRचं डायरेक्ट हे कार्य नाही किंवा लिओशिन असन 05234 असन यांचं हे कार्य नाही की डायरेक्ट झाडांचं पूर्ण काडीपर्यंत वाढ स्टॉप करणं, असं काही नाही आहे. किंवा पूर्ण काडी झाड लीक होणारच नाही असं नाही. खालून जमिनीमध्ये ओलावा असला तर वरची जरी झाडाची वाढ स्टॉप झाली तरीसुद्धा खालून मुळ्याचं कार्य चालू राहत असतं आणि त्याच माध्यमातून काडीमध्ये जे झाडं तंदुरुस्त आहे, जे झाडं सशक्त आहे, त्याच झाडावरती सध्याला फुलं येण्याचं प्रमाण किंवा मग थोडेसे आगरी निघण्याचं प्रमाण हे सुरू झालेलं आहे. आणि बऱ्याच जवळजवळ सर्व शेतकऱ्यांची ही अवस्था आहे, जे झाडं चांगले आहेत त्यांच्यामध्ये फुलंसुद्धा निघालेली आहेत. आणि त्याचमुळं आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपली जी राहिलेली झाडं आहेत, जे झाडं आपली अर्धवट फूट झालेली आहे, तर ती अर्धी राहिलेली फूट आपण पाणी दिल्याच्या नंतर हे व्यवस्थितरित्या फुटून येणार आहे. आणि तुम्हाला जरी वाटत असलं की आपण मेहनत नाही केली म्हणजे आपल्याला खतं द्यायची कशी, हा एक मुद्दा आहे. तर खतं द्यायची कशी, तर खतं जर द्यायचा प्रश्न झाला तर तुम्ही पाणी सोडल्याच्या नंतर आपण त्या खतांची पूर्तता वॉटर सोल्युबल खताद्वारे करू शकतो. म्हणजे आपण 19-19 असेल किंवा दुसरे जे आपल्याला जसे ग्रेड बाजारामध्ये भरपूर ग्रेड अवेलेबल आहेत आणि ते ग्रेड आपण यांना ड्रिपद्वारे देऊ शकतो. म्हणजे एवढा ताण घेण्याची काही गरज नाही किंवा आणि नंतर ज्यावेळेस जमिनीमध्ये चांगला वापसा होईल, आपली फळ सेटिंग होईल आणि त्याच्यानंतर जूनमध्ये सुद्धा आपण बागेची एकदा आपल्याला जर इच्छा असेलच मेहनत करण्याची तर बागेची मेहनत ही जूनमध्ये सुद्धा आपण करू शकतो. याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला की जेणेकरून काही शेतकऱ्यांना संभ्रम होता की मेहनत केली पाहिजे की नाही केली पाहिजे. तर मित्रांनो,
बागेची काळजी घ्या. स्वतःचे इतकं जे ज्ञान स्वतःची शेती असेल आणि स्वतःला जे ज्ञान असतं आपल्या शेतीबद्दल तर ते इतरांना कोणालाही नसतं. तर आपण स्वतः आपल्या जमिनीचं शास्त्रज्ञ झालं पाहिजे आणि आपण आपल्या जमीन जी आहे तर तिला नेमकं काय लागतं, आपल्या झाडांना काय लागतं, तर याचा अभ्यास शेतकऱ्यांनी निश्चित केला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न आपल्याला घेता येईल या हिशोबाने. तर मित्रांनो, आशा करूयात की सर्व शेतकरी जागृत झाले पाहिजे, आपलं उत्पन्नही वाढलं पाहिजे आणि आपला खर्चही कमी झाला पाहिजे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या कृषीगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषीगाथा.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.